कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊयात। जळगावात अवकाळी पावसामुळे अनेक तालुक्यांना फटका बसलाय। वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसंच गारपिटीमुळे अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे चाळीसगाव, धरणगाव, चोपडा, एरंडोलमधील पिकांचं नुकसान झालंय। तसंच मका, गहू, हरभरा पिकांसह इतर फळबागांचं नुकसान झालंय। मात्र अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातील 1830 शेतकऱ्यांचं सुमारे 2353 हेक्टरपर्यंत पिकांचं नुकसान झालंय आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा केळी फळबागेला बसला असून 750 हेक्टरी केळी बाग उद्ध्वस्त झाली आहे। तसंच गहू, हरभरा, मका पिकांचं नुकसान झालंय। वाशीमधील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहेत। अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून शेतकरी, व्यापाऱ्यांनी, हमाल वर्गानं स्वयंस्फूर्तीनं व्यवहार बंद ठेवले। अजित पवारांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राचं मोठी हानी झाली आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। कांदा पीक जोमात असताना विहिरी कोरड्या पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले। राजापूर येथील काही शेतकऱ्यांनी टँकरच्या माध्यमातून कांदा पीक जगवण्यासाठी धडपड सुरू केली। तर प्रत्येक टँकरमागे शेतकऱ्याला 3,500 ते 4,000चा खर्च येतो। वाशिम जिल्ह्यात तूर पिकाच्या काढणीला वेग आला। यंत्राच्या साहाय्यानं काढणीला प्राधान्य दिलं जात आहे। अनुकूल हवामानामुळे यंदाचा तूर हंगाम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। नाशिकमध्ये गवार, शेवगा, दोडकं, कारलं या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे। लसूणही 40 रुपयांनी महागलाय। बाजार समितीत आवक कमी झाल्यामुळे मागील 5 दिवसांपासून भाज्यांचे दर वाढले। नंदुरबारमध्ये पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान झालंय। सातपुडा पट्ट्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालंय। मोहर गळून पडल्यामुळे आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। धुळ्यातील साखळी तालुक्यात ढगाळ हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसतोय। रब्बी हंगामातील कांदा, गहू आणि हरभऱ्यावर रोगकिडींचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे।